आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। संपूर्ण देशात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने रेशनिंग दुकानात पुन्हा रॉकेल देण्याची केली घोषणा। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती देताना सांगितले की सध्या राज्यात रॉकेलचा पुरवठा साठा उपलब्ध आहे। आता राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे लोकांनी गॅस सिलेंडरवर विसंबून न राहता रेशनिंग आणि रॉकेलचा पूर्वीसारखा पुरवठा करण्यात येणार आहे। नागरिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून रॉकेलचा वापर करावा, जेणेकरून कोणी अन्न वाचून वंचित राहणार नाही। काही वर्षांपूर्वी नागपुराच्या हायकोर्टात इशारा दिला होता की जी लोक उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना केरोसिन देण्याची गरज नाही। त्यामुळे पुरेसे रॉकेलचा साठा असून सुद्धा आपण रेशनिंग दुकानावर देत नव्हतो। त्यामुळे आता आम्ही हायकोर्टाला विनंती केली आहे की राज्यात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे आता आम्हाला पुन्हा रेशनिंग दुकानावर नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून द्यावा लागेल, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले। त्यामुळे लवकरच राज्यात सर्वत्र रेशन दुकानामध्ये रॉकेल वितरण केले जाण्याची शक्यता आहे। पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर। आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही। त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो। पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल। आणि मग हे जे केरोसिन जे आहेत, जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।